पण पुरता पोखरून काढू बघ. आणि ज्या सिंहासनावर तो बसतो त्या सिंहासनावर लाथ घालून ढकलून देऊ त्याला. त्या सिंहासनावर राज करू आपण. आणि तिथं आपला मठ स्थापन करू. सगळीकडे मठ. नागोजेचा मठ इकडं तिकडं इकडं तिकडं तिकडं वे इकडं. चोळायचं नाही, हे दिसाय कमवायचं, लुटायचं. दिसल त्याला लुटायचं. जय झिंगरोबा. काय करते काय? दुखतंय की काय झालंय तुझं? कशाला नेता? आधी तुम्ही सांगा की माझ्या विठुरायाला कुठे ठेवलंय तुम्ही? माझा विठुराया रावळात असायला हवा ना. तो कुठे आता? सांगा कुठे तो? नाही असायला हवा. आम्ही कुठे नाही म्हणतोय, असायलाच हवा. पण आपलं काय ठरलं होतं? प्रत्येक गोष्टीसाठी कसोटी घ्यावी लागेल. तुझा विठुराया जर तुझ्या रावळात हवा असेल तर त्यासाठी कसोटी द्यावी लागेल. आता तुम्ही सांगाल ती कसोटी नाही, मी सांगेन तीच कसोटी. तू सांगणार कसोटी म्हणजे जोपर्यंत विठुरा रावळात येत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही घेणार नाहीये. तुम्ही विठुरायाची आणि माझी ताटातूट केलीये ना. आता मी उपाशी राहणार, काहीच खाणार नाही. आणि मी कायमचीच विठुरायाकडे निघून गेले तर फारच चांगलं होईल ना. मग तुम्ही काहीच करू शकणार नाही. तू कशामुळे हसते? मालक, अहो आता सकू गेली आणि ती बी कायमची गेली. आता अन्न पाणी सोडल्यावर जीवच गेला तर कसला लग्न आणि कसला वंशाचा दिव. आता तू स्वतःला माझ्यापासून वाचव. अरे अन्न त्यागाच्या कसल्या गमधा मारती ती. अरे भुकेनं तडफडेल ना तर गप गुमान खाईल ती. आणि तिनं नाही खाल्लं ना तर ती तिची म्हातारी आहे की त्या सखूच्या तोंडात अन्न ठुसल. काय डोळा वाटवून बघते माझ्याकडं? येऊ दे येऊ दे भगत येऊ दे, मग बघतो मी तुला. विठुरा आता कुणी काही बोललं ना तरी तू आल्याशिवाय मी काही खाणार नाहीये. अगं बाई, नालकीन बाई, काय उखळेपणा. असं अन्न पाणी कोणी सोडतंय वय? गोदाई म्हणतेस ना ब मला, मग ऐकायचं माझं. हे बघ,
लहान मुलांनी असा संकल्प करू नये. गोदाई, अगं विठुराय कुठे? ठाऊके नाही ना ग. गोदाई, विठुराय आपण किती वेळ झालं उपाशी असेल. अशा वेळेस मला खाणं पिणं काहीच सुचणार नाही ग. हा संकल्प वगैरे नाहीये. मुळी माझ्या घशाखाली कासच उतरणार नाही. गोदात का सकू वाड्यावर आली होती का? वय मला वाटलंच होतं. घरातून तरा 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 निघून गेली ना, तेव्हाच मला शंका आली होती ही नक्कीच मालकाच्या वाड्यावर गेली असणार. पण मी म्हातारी किती धावणार हिच्या मागे. का गेली होतीस ग? का गेली होतीस? किती समजवायचं तुला? अगं आजी, ते राक्षस आजोबा कसंही कुठेही ठेवतील माझ्या विठुरायाला. त्याला त्रास होईल ना ग. म्हणून मीच पालकांना कसोटी देऊन आले की जोपर्यंत ते स्वतः माझ्या विठुरायाला इथे आणत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही घेणार नाहीये. सखू, पर तुला माहितीये ना मालक कसे? अगं ते तुझ्या मनाचा विठुरायावरच्या तुझ्या मायेचा जरा विचार करणार नाही. उलट तुझ्या जीवालाच त्रास होईल. पण मी म्हणते मालकावर विश्वास ठेवायचाच कशाला? ठाऊक आहे ना तुला, प्रत्येक वेळी तुझ्या कसोटीला मालकाने तुझी फसवणूकच केली. पण विठुरायाने नाही केली. विठुरायाने मला निकाऱ्यांवरून सुखरूप पार केले, रावळाचं दार उघडले. माझा माझ्या विठुरायावर पूर्ण विश्वास आहे. असा चमत्कार रोज रोज होत नसतात ग. हे बघ, हट्ट करू नकस. तुझ्या गोदाईचं ऐकणार नाहीस वय? अन्न सोडायचं नाही. काय नाहीतर काय, या मुलीसमोर मी हरले, टोकाचीच भूमिका घेते. हे बघ, मी तुझं काही ऐकणार नाही. तू मुकाट्यानं जेवायचं. हे अन्न त्याग उपास हे काही चालायचं